बघा, आज 6 जुलै म्हणजे सेतू अभ्यासाचा 6वा दिवस आहे की नाही. म्हणजे आतापर्यंत 6 दिवसाचा कृती कार्यक्रम झालेला आहे. आज आपल्याला 6 जुलैचा सेतू अभ्यासाचा 6व्या दिवसाचा काय अभ्यास आहे तो बघायचा, मराठी विषयाचा. तर या मराठी विषयाच्या अभ्यासामध्ये बघा, व्याकरण घटकाची माहिती घेतात व त्यांच्या लेखनात योग्य वापर करतात. उदाहरणार्थ नामाचे प्रकार. आज आपल्याला नामाच्या प्रकाराविषयी माहिती बघायची आहे. त्यानंतर सातवी इयत्तेतील विविध विषय आणि उद्देशासाठी लिहिताना इतर व्याकरणिक घटकांचा उपयोग करतात. म्हणजे 6वीच्या बेसवर 7वीचा अभ्यास व्याकरणाचा अवलंबून आहे. तर म्हणजे नामाचे प्रकार, शब्दांच्या जाती आहेत बघा. शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, नंतर उभयनवी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. त्याच्यातलं नामाचे प्रकार आता जाणून घेऊया. आता तुम्हाला वाटत असं नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे नाव. आता प्रत्येकाला आपल्याला नाव दिलेलं असतं. जसं तुम्हाला नाव आहे सुगंध आहे, नरहरी आहे, साक्षी आहे. हे तुम्हाला जे नाव दिलेलं आहे बघा, त्यालाच व्याकरणाच्या भाषेमध्ये काय म्हणतात? नाम असं म्हणतात. आता पण या नामाचेही वेगवेगळे प्रकार आहेत. आता हे झालं विशेष नाम झालं तुमचं. तुमचे जे नाव दिलेले आहेत सुगंध, साक्षी, नरहरी अशासारखे जे नाव आहे त्याला विशेष नाम म्हणतात. मग नामाचे सुद्धा प्रकार पडतात. नाम म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूला, एखाद्या घटकाला, पदार्थाला जे दिलेलं नाव असतं त्याला नाम असं म्हणतात. आता या नामाचे पण प्रकार आहेत. सामान्य नामे, विशेष नामे, भाववाचक नाम असे वेगवेगळे प्रकार आहेत. तर याच्यातली आपल्याला माहिती आपल्याला घ्यायची. बघा, जाणून घेऊया. गोष्टीतील नामे ओळखा. आता मी गोष्ट वाचणार आहे आणि तुम्हाला नंतर प्रश्न विचारणार आहे. याच्यात नाम तुम्हाला ओळखायचे. नाम म्हणजे नाव. करीमचा प्रामाणिकपणा. करीम खूप सरळमार्गी आणि प्रामाणिक संस्कारी मुलगा होता. एकदा काही कारणाने तो शेजारच्यांच्या घरी गेला. शेजारी बाहेर गेले होते. करीमला बसायला सांगून नौकर निघून गेला. करीम जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंद ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत, पण त्यांना हात लावला नाही. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला. शेजाऱ्याने त्याला जवळ घेतले व विचारले, तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरी सुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ली नाहीस? मुलगा म्हणाला, इथे कोणीच नव्हते. सफरचंद जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते. कुणीच मला पाहत नव्हते, पण मी स्वतःला ते पाहत होतो. मी स्वतःला फसवू शकत नाही. शेजाऱ्यास त्याच्या त्या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुसऱ्याला लाख फसवू, पण स्वतःशी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे नम्रतेने व प्रामाणिकपणे वागले तर जग सुखी होईल. आता ही वरील गोष्ट आता तुम्ही पाहिली. आता याच्यामध्ये काही नावं आहेत. आता ती नावं मी एका विचारणार. पहिल्यांदा सुगंध आणि साक्षी. आता पहिल्यांदा सुगंध. आता ही जी गोष्ट आहे, आता माईक चालू करायचं सुगंध एकानं. साक्षी माईक चालू कर. आता याच्यामध्ये सुगंध पहिल्यांदा सांगणार की याच्यातले नाम कोणते. नाम म्हणजे नाव. आता ही गोष्ट आपण वाचली. आता याच्यातलं नाम कोणतं दिसतं तुला? सुगंध सांग, कोणते नाम आहेत? नाम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, नाम म्हणजे नाव. कोणतं आहे? पहिल्याच गोष्टीतलं मुलगा सर. पहिल्याच गोष्टीतलं नाव काय? गोष्टीचं नाव काय? गोष्टीचं नाव काय आपल्या सुगंध? करीमाचा प्रामाणिकपणा. करीमचा प्रामाणिकपणा. आता या शब्दामध्ये नाम आहे बघा. नाम काय? प्रामाणिकपणा पण नाम आहे, पण ते कोणतं नाम झालं? भाववाचक नाम झालं, आहे की नाही? आणि त्याच्या अगोदर करीम हे सुद्धा नाम आहे. हे कसं झालं? विशेष नाम. आणि प्रामाणिकपणा काय झालं? भाववाचक नाम. आता पुन्हा दुसऱ्या वाक्यात आहे, करीम खूप सरळ मार्गी आणि प्रामाणिक. म्हणजे करीम हा काय नाम आहे. संस्कारी हे सुद्धा एक नाम आहे, पण कोणतं आहे? भाववाचक नाम.
आहे की नाही. त्यानंतर मुलगा, मुलगा काय सामान्य नाम. सगळ्यांनाच आपण सगळे जितकी मुलं आहेत त्यांना काय म्हणतो मुलगा, मुलांना, आणि मुलगी असेल तर मुलगी. बरोबर. आता इकडे पुढे काय म्हणलं, अजून कोणतं नाम आहे बघा बरं. अजून सांगून बघा, कधी सांगून नौकर निघून गेला, नौकर आहे की नाही, हे सुद्धा नाम आहे. टोपली, सफरचंद, अजून काय सांगा, अजून पुढे काय, अजून काय सांगता येईल. नरहरी, नरहरी, हॅलो. हा नरहरी माईक चालू कर. सांग आता याच्यात हा सांग ना, अजून याच्यात काय नाम सांगता येईल, नामाचा प्रकार. याच्यात नाम ओळखून दाखवायचं मला या गोष्टीमध्ये. अजून काय छंद आलाय, आपण सांगितलं करीम सांगितलं, नौकर सांगितलं, प्रामाणिकपणा सांगितला, संस्कारी सांगितलं. आता मला सांग अजून काय याच्यात नाम आहे का. नाम अजून कुठे दिसतं का. पुन्हा खाली दिलेलं बघा, नम्रतेने, आहे की नाही, नम्रता हे एक भाववाचक नाम आहे. कळलं का. तुम्हाला हे सगळी नावं दिसतात. आता माईक बंद करा. आता बघा, चला सराव करूया. आता इथं दिलेले आपल्याला सराव करायची आणि तुम्हाला मी विचारणार. इथं व्यक्तीची नावं सांगायची आणि नंतर वस्तूची नावं सांगायची. आता नरहरी तुझा माईक चालूच होता की नाही. आता इथं दाखवलंय बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्याला कोणत्याही आवडत्या व्यक्तीचे वस्तूचे नाम गोलात लिहून त्या व्यक्तीला वस्तूला लागू पडणारी नामे बाजूस लिहिण्यास सांगावे. हे करताना नामाच्या तिन्ही प्रकारचा म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम अशी 2-2 उदाहरणे येतील असे नामे मांडण्यावर भर द्यावा. अशी आकृती तुम्हाला नंतर काढायची वहीवर तुम्हाला अशी. आता मला सांगा नरहरी, कोणत्याही व्यक्तींची नावं सांग. या 2-2 नावं सांग. 2-3 नावं सांग. व्यक्तींची नावं सांग. व्यक्तीमध्ये स्त्री आली, पुरुष आले. नरहरी माईक चालू कर. नरहरी सांगता येतील नाव सांगता येतील व्यक्तींची. मुलगा हे नाव झाले, परंतु आता एखाद्या व्यक्तीचे मुलगा ठीक आहे. आता एक हे समजा काय झालं, सामान्य नाम. अजून एखाद्याचं नाव, समजा तुझंच नाव आहे नरहरी. तुझ्या वडिलांचं नाव काय. तुझ्या वडिलांचं नाव काय. म्हणजे विठ्ठल. नंतर अजून तुझ्या काकाचं नाव एखाद्या. बाळाभाऊ भालेकर. म्हणजे बाळाभाऊ भालेकर हे आडनाव झालं. बाळाभाऊ. आईचं नाव समजा एखाद्या वेळेस, आईचं नाव काय तुझ्या. अहिल्या. बरोबर. भाऊ आहे का तुला. भावाचं नाव काय आहे. उमेश. भावाचं उमेश. उमेश. बरोबर. हे झाली व्यक्तींची नावं, आहे की नाही. याच्यामध्ये आपण जर बघितलं, मुलगा जे सांगितलं, तुझं माईक बंद कर. मुलगा जे सांगितलं ते झालं सामान्य नाम, पण बाकीचे जे नाव आहेत ते कसे झाले, विशेष नाम. आता सुगंध. सुगंध पहिल्यांदा सुगंध सांगायला. बरं तू सांग साक्षी पहिले. साक्षी तू सांग. काय झालं सर. सुगंध गेला घरी. का बरं. सर. बर मग मला सांग. आता ही व्यक्तीची नावं सांग. आता व्यक्तीची नावं सांग. वस्तूंची का व्यक्तींची. व्यक्तींची सांग आधी. बरं वस्तूंची सांग. चालेल वस्तूंची. आता व्यक्तीची कळाली की नावं तुला. आता वस्तूंची सांग. वस्तूंची नावं सांग. काय सर. वस्तूंची नावं सांग. वस्तूंची नावं सांग. काय सांगता येईल. घरात तुझ्या पंखा असेल, टीव्ही असेल, नंतर अजून काय, मोबाईल.
टीव्ही, मोबाईल, फॅन, अजून? कूलर, फ्रीज, बर. बरोबर. पलंग. बरोबर लक्षात आलं. आता तुला वस्तूंची नावं लक्षात आली. आहे की नाही? ही सगळी कशी वस्तूंची नावं आहेत, की नाही? बरोबर. आता तुझं माईक बंद कर. आता लक्ष द्या पुढे. आता कल्पक होऊया. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नामाची तिन्ही प्रकार एकाच वाक्यात येतील अशी 2-2 वाक्य प्रथम तोंडी नंतर लेखी स्वरूपात मांडण्यास सांगावे. आता बघा, आता तिन्ही नावं एकाच याच्यात आली पाहिजे. म्हणजे सामान्य नाम पण आलं पाहिजे, विशेष नाम पण आलं पाहिजे, आणि काय आलं पाहिजे, भाववाचक नाम पण आलं पाहिजे. आता एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. आता उदाहरणार्थ, आता साक्षी हुशार मुलगी आहे. साक्षी हुशार मुलगी आहे. आता साक्षी काय झालं, विशेष नाम. मुलगी हे काय झालं, सामान्य नाम. आणि हुशार हे काय झालं, भाववाचक. आहे की नाही? साक्षी हुशार मुलगी आहे. नरहरी काय खोडकर मुलगा आहे. नरहरी खोडकर मुलगा आहे. आता याच्यामध्ये नरहरी काय झाला, विशेष नाम. खोडकर काय झाला, भाववाचक नाम. खोडकर काय झाला, भाववाचक नाम. आहे की नाही? मुलगा हे काय झालं, सामान्य नाम. लक्षात आलं का? आता साखर गोड पदार्थ आहे. साखर गोड पदार्थ आहे. याच्यामध्ये बघा, साखर हे काय झालं, विशेष नाम. गोड काय झालं, भाववाचक नाम. आहे की नाही? बरोबर. असे तुम्हाला 2-2 वाक्य काय करायचे, लिहून काढायचे. म्हणजे असे हे पहिल्यांदा व्यक्ती आणि वस्तूचा असा आकृतीसारखं जे दाखवलंय की नाही, ते तसंही तयार करायचं. आणि 2-2 वाक्य तुम्हाला काय करायचे, या नामाचे म्हणजे तिन्ही एका याच्यात येतील असे तुम्हाला लिहून काढायचे. त्याच्यानंतर बघा, तुम्ही इयत्ता 6वीचं मराठीचं पुस्तक मागच्या वर्षी शिकलेले, तुमच्याकडे होतं, पण त्याच्यामध्ये काही गोष्टींची पुस्तकं आहेत, नंतर एखादं बाल साहित्य आहे. तर त्याच्यातील तुम्हाला काय करायचं, नाम असतील तर ते शोधून काढायचे. किंवा ते जर नसल तर तुमच्याकडे जर वर्तमानपत्र असेल, त्याच्यातलं काय करायचं, एक चिटकवायचा. एक वर्तमानपत्रातलं ऐका, वर्तमानपत्रातलं एखादं कात्रण चिटकवायचं, एखादी बातमी चिटकवायची. आणि मग ती बातमीतले जे नाम वगैरे आहेत, नाम, नंतर त्या नामाचे प्रकार, म्हणजे सामान्य नाम, विशेष नाम आणि आपलं भाववाचक नाम, हे तुम्ही त्याच्यातून लिहून काढायचे. म्हणजे आजचा मराठीचा अभ्यास काय आहे, तर हे तुम्हाला हे जे 2 तक्ते दिसत आहेत, आकृत्या दिसत आहेत, व्यक्ती आणि वस्तू, याच्यामध्ये तुम्हाला नाम लिहायची. इथं व्यक्तीची नावं लिहायची, इकडे वस्तूंची नावं लिहायची. त्याच्यानंतर तुम्हाला 2-2 वाक्य करायचे. कशाचे, तिन्ही प्रकार एकाच याच्यात आले पाहिजे. म्हणजे नामाचे प्रकार आपण 3 जे शिकलो, विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नाम, हे तिन्ही एका वाक्यात येतील असे तुम्ही वाक्य लिहून काढायचे. जितके जास्त येतील तितके जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करायचा. कमीत कमी 10 वाक्य लिहिले तर खूपच चांगले, 10 पेक्षा जास्त लिहिले तर अजून चांगलं. आता त्याच्यानंतर बघा, आता पुढे आपल्याला गणिताचा अभ्यास बघायचा. बघा, आता आपण काल पूर्णांक संख्येमध्ये बघत होतो, संख्या ज्ञान. आता काल आपण बेरीज बघितली, त्याच्यानंतर आता पूर्णांक संख्यांची वजाबाकी, हा जो आपला सेतू अभ्यासातला दिवस 6वा आहे, त्याच्यामधली आता आपण काही गणित बघणार आहोत. पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणे सोडवतात. अजून आपल्याला सरावासाठी काही उदाहरणं दिलेली आहेत. आता इथं काय सांगितलंय, थोडं समजून घेऊ. संख्या रेषेवर कोणत्याही संख्येत 1 मिळवला की तिच्या लगतची उजव्या बाजूची संख्या मिळते. म्हणजे बघा, ऋण 4 इथं दिलेलं आहे. ऋण 4 + 1 बरोबर काय येणार उत्तर, ऋण 3. काय येणार, कारण की ऋण आणि धन म्हणजे 4च्या समोर काय आहे, ऋण संख्या लिहिलेली, ऋण चिन्ह लिहिलेलं आहे. आणि 1च्या समोर काय लिहिलं आहे, अधिकचं, अधिक म्हणजे धन. आता धन आणि ऋण याची काय होते, वजाबाकी होते. म्हणजे 4 मधून 1 काढायचा. आणि उत्तर लिहित असताना उत्तर काय आलं, 4 मधून 1 काढल्यानंतर 3, पण मोठी संख्या ऋण आहे, म्हणजे मोठी संख्या 4, याच्या समोर चिन्ह ऋण आहे, म्हणून त्याच्या समोर ऋण 3 असं लिहायचं. आता इथं ऋण 1 + 1 याची जरी बेरीज दिलेली असली, बेरीज करायची सांगितलेली असली, तरी याची मात्र काय करावं लागते, वजाबाकी. कारण की 1 ऋण आहे आणि 1 धन आहे. धन आणि ऋणची काय होते, वजाबाकी. एकातून 1 गेला 0. शून्याला मात्र 0 हा कसा असतो, धनही नसतो आणि ऋणही नसतो, म्हणून त्या 0च्या समोर कोणतंही चिन्ह लिहायचं नाही.
शून्यामध्ये जर 1 मिळवला तर उत्तर काय येणार आहे? 1. 1 म्हणजे धन 1 आहे. आणि कोणत्याही संख्येसमोर चिन्ह नसलं म्हणजे ती संख्या धनच असते. आता 1 अधिक 1 बरोबर काय येणार उत्तर? 2. आता पुढे बघा, संख्या रेषेवरील डावीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या उजवीकडील संख्येपेक्षा 1 ने लहान असते. बघा, 1 न काय असते? लहान असते. डावीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या उजवीकडील संख्येपेक्षा कशी असते? 1 न लहान असते. आता तुम्ही जर उजवीकडे बघितली, बघा आपण उजव्याकडून तुमच्या उजव्या हाताकडे बघा, संख्या रेषेकडे उजव्या हाताला काय संख्या आहे? धन 4 आहे. बघा 4 च्या अलीकडे काय आहे? 3 म्हणजे 1 न लहान आहे की नाही? 3 च्या अलीकडे बघा, पुन्हा 3 च्या अलीकडे डावीकडून सुरुवात केली आपण. 3 च्या अलीकडे किती कोणती संख्या आहे? 2 म्हणजे 1 न लहान आहे. 2 च्या अलीकडे पुन्हा काय आहे? 1 न म्हणजे पुन्हा लहान आहे. 1 च्या नंतर पुढे कोणती संख्या मध्यभागी? 0. 0 नंतर पुन्हा काय आहे? ऋण 1. नंतर पुन्हा 1 न लहान आहे, ऋण 2. म्हणजे तुम्ही म्हणसान सर ऋण 2 तर मोठे दिसतात. 2 ही संख्या ऋण 1 पेक्षा कशी आहे? लहान आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे जितकी डावीकडून सुरुवात केली तर संख्या मोठी असते आणि उजवीकडील संख्या ही लहान असते. आता बघा, तुम्हाला जर विचारलं 1 मोठा आहे का ऋण 4 मोठे? साक्षी माईक चालू कर. साक्षी केलं सर. हा, आता बघ, आता लक्ष दे. आता इथे संख्या आहे, या संख्या रेषेवर 1 ही संख्या आहे की नाही? 1 कोणत्या बाजूला आहे? डाव्या बाजूला. बरोबर, आपल्या उजव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला 1 संख्या आणि इकडे सुद्धा 1 आहे, परंतु इकडे कशी आहे? ऋण 1 आहे. आता दोन्ही तुम्ही म्हणसाल सर इकडे 1 आहे आणि इकडे 1 आहे म्हणजे हे बरोबर आहे दोन्ही सारखे, पण बरोबर नाही. या संख्या बरोबर नाही. तर लहान मोठी सांगताना 1 ही मोठी संख्या आहे, तर ऋण ही काय आहे? लहान संख्या आहे. ऋण संख्या ही कधी पण लहान असते बघा इकडच्या धनसंख्येपेक्षा. त्याच्यानंतर इकडे जर तुम्हाला म्हटलं इकडे 1 मोठा का इकडे ऋण 4 मोठा, काय सांगसान तुम्ही? 1 मोठा का ऋण 4 मोठा? आताच सांगितलं मी तुम्हाला, ऋण संख्या कधी पण लहान असते. कशी असेल? 1 मोठी असेल आहे की नाही? हा, धन 1 मोठी आहे. बरोबर. आता माईक बंद करा, हा लक्ष द्या म्हणजे तुम्हाला लक्षात आलं. समजा रमेशवर 8 रुपये कर्ज आहे. त्याने 5 रुपये कामातून कमवले. या कमवलेल्या पैशातून तो प्रथम कर्ज कमी करतो, म्हणजे जेवढे पैसे कमवले तेवढे कर्ज कमी झाले. त्याने कमवलेल्या 5 रुपयातून 5 रुपये कर्ज कमी झाले किंवा वजा झाले. बघा, हे गणित भाषेमध्ये पुढील प्रमाणे कसं लिहिता येईल? कमी झाले म्हणजे काय करावं लागेल? ऋण 5. आणि वाढले असं म्हणलं असतं तर काय झालं असतं? धन 5 लिहावं लागले असते. ऋण 5 कमी केले म्हणजे काय? ऋण 5 बरोबर ऋण काय झालं? धन 5 झाले. 8 रुपये कर्जापैकी 5 रुपये कर्ज कमी झाले म्हणजे बघा, ऋण 8 मधून काय झाले? ऋण 5 हे केले, परंतु ऋण धन झाले. म्हणजे इथं काय सांगितलं? आणि परंतु ऋण 8 आहे, ऋण 8 मधून धन वजा केले तर ऋण 3 उत्तर येते. म्हणजे कर्ज किती शिल्लक राहिलं? 3 रुपये राहिलं. एखाद्या संख्येतून दुसरी संख्या वजा करणे म्हणजे दुसऱ्या संख्येची विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे होय. बघा, आता इथं चिन्ह दिसतंय तुम्हाला, इथं दिलंय. आता 6 वजा कंसामध्ये ऋण 3 आहे. 6 वजा कंसात ऋण 3. आता इथं ऋण काय होतं? धन होतं. लक्षात ठेवा, 2 जर ऋण असतील तर त्याची काय करावं लागते? बेरीज करावी लागते आणि तिथे चिन्ह धनच द्यावं लागतं. ऋण धन म्हणजे 6 अधिक 3 बरोबर उत्तर काय आलं? 9 येईल. आता इथं सराव करण्यासाठी तुम्हाला गणित दिलेली आहे बघा. धन 7 वजा ऋण 3. आता धन 7 वजा ऋण 3. आता धन 7 मध्ये काय केले? इथं ऋण काय झालं? पुन्हा धन झालं. 7 अधिक 3 बरोबर काय येणार आहे? 7 अधिक 3 बरोबर किती येणार आहे? इथं 10 येणार आहे. आता इथं थोडस प्रिंटिंग मध्ये चूक आली. इथं धन 10 असं उत्तर पाहिजे होतं, परंतु इथं 1 लिहिलेलं आहे. इथं धन 10 उत्तर असं पाहिजे. हा, लक्षात ठेवा. पुढे नंतर अधिक 3 वजा म्हणजेच ऋण वजा अधिक कंसामध्ये 2. आता बघा, इकडे अधिक 3 आहे आणि इकडे ऋण 2 आहे. ऋण कसं झालं हे? कारण की ऋण आणि धनाची हे केली
की ऋण धन काय होतं, ऋण होतं. म्हणजे 3 मधून 2 काढले, उत्तर 1. मोठी संख्या 3 आहे, तिचं चिन्ह धन आहे म्हणून धन 1 लिहिलंय. तसंच इकडे तिसरं आणि चौथं गणित सुद्धा दिलेलं आहे. आता आपण एका एकाला आता तुम्हाला विचारणार आहे, मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती. आता त्याच्याकडे चिन्ह कोणत्या संख्येकडे चिन्ह राहील, कोणती संख्या मोठी आहे ते तुम्ही सांगायचं. कोणती संख्या मोठी आहे ते सांगायचं आणि कोणती संख्या लहान आहे ते सांगायचं. मी तुम्हाला सांगितलं ऋण संख्या ही कशी असते, धनसंख्येपेक्षा लहान असते. आता नरहरी माईक चालू कर. हॅलो. हा, आता नरहरी ही पहिली संख्या बघ. पहिली संख्या वाच बरं. आता पहिली संख्या पुढील चौकटीत आपल्याला लहान मोठे बरोबर यापैकी योग्य चिन्ह लिहायचं. आता पहिली संख्या वाच बरं. इथं काय दिलेली आहे, पहिल्या गणितामध्ये कोणती संख्या दिलेली आहे, ऋण 4. हा, आणि डब्बा दिलेला आहे. आता त्या डब्यामध्ये आपल्याला चिन्ह द्यायचंय. लहानपणी शिकलेले तुम्ही पहिलीमध्ये असताना, लहान मोठे आहे की नाही, लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती, आणि इथं डब्बा दिला आणि त्याच्या पुढे कोणती संख्या पुन्हा 3. आता मला सांग, आता 3 मोठे का ऋण 4 मोठे सांग. आताच मी सांगितलं तुला, सगळ्यांना सांगितलं कोणती संख्या मोठी. हा, धन 3, कारण की ऋण ही संख्या लहान असते. मग याचं चिन्ह कोणाकडे असेल, मोठ्या संख्येत चिन्ह कुठे दाखवायचं आपल्याला, 3 कडे दाखवायचं आहे की नाही. हा, आता पुढे साक्षी, आता तू अजून एक गणित सांग मला. आता तू काय कर, वरचे तिन्ही गणित सांग. वरचे तिन्ही गणित तुला विचारतो. सुगंध तुझ्याकडे आलाय का गावामध्ये? नाही, मी गावात नाही सर, येईन तुझ्याकडे. बर. आता इकडे ऋण 5 आहे. काय आहे, ऋण 5 आहे की नाही, आणि पुढे डब्बा दिलाय आहे की नाही, त्याच्यात उत्तरासाठी रिकामा डब्बा दिलाय. आणि पुढे कोणती संख्या पुन्हा 5. 5 आहे का ऋण 5 आहे, ऋण 5. हा, आता दोन्हीकडे ऋण 5 आहे. मग कोणतं चिन्ह येईन तिचं, कोणतं चिन्ह येईन वरच्या पैकी, कोणतं चिन्ह येईन, दोन्ही संख्या दोन्ही ऐक पहिले, दोन्ही संख्या ऋणच आहे. तर मग कोणतं संख्या चिन्ह येईन वरती बरोबर येईल का लहान येईन का मोठं येईन, धन. ऐक, दोन्ही संख्या ऐक ते आपलं बेरजेचं झालं. इथं लहान मोठेपणा ठरवायचं आपल्याला. ऋण धन झालं ते बरोबर आहे, परंतु इथं आपल्याला संख्या काय द्यायचंय, चिन्ह द्यायचंय. कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे. आता मला सांग, इथं ऋण आहे आणि इकडे पण ऋण, इकडे ऋण 5 आहे आणि इकडे पण ऋण 5 आहे. म्हणजे दोन्ही संख्या सारख्या आहे का वेगवेगळ्या आहेत, मला सांग. सारख्या. मग सारख्याच चिन्ह बरोबरच चिन्ह असतं. वरती बरोबरच चिन्ह आहे की नाही, तिथं आपल्याला बरोबरच चिन्ह द्यावं लागेल. मग नंतर मला सांगा, आता एकदम सोपं आहे तिसरं गणित. 4, इकडे काय संख्या आहे, कोणती संख्या आहे, 4. 4 मोठे का 3 मोठे, मग 4 कडे. इथं दोन्ही धन आहे म्हणून तिथं 4 कडे तोंड करायचं त्याचं. आता इकडे ऋण 3 आहे आणि डब्बा रिकामा आहे आणि इकडे किती आहे, 3. आता याच्यातली संख्या मोठी कोणती आहे, 3. हा, नुसती 3 म्हणजे धन 3. हा, बरोबर. आता तुझा माईक बंद कर. आता साक्षी केलं सर चालू. हा, आता दुसरी लाईन जी आहे तुला ती वाचायची, म्हणजे तुला उत्तर द्यायची त्या. आता पहिल्या याच्यामध्ये डब्यामध्ये, आता दुसऱ्या डब्यामध्ये बघा, दुसरी लाईनच्या डब्यामध्ये पहिला अंक कोणता आहे, तो 0. हा, 0 0 आहे की नाही. आणि डब्बा दिलाय, रिकाम्या डब्यात उत्तर लिहायचं आपल्याला, लहान किंवा मोठं. आणि तुम्हाला नंतर ते मला पण दाखवायचं, नंतर वहीमध्ये तुम्ही काय करायचं, व्हॉट्सअपवर पाठवून द्यायचं मला नंतर. आहे मी तुम्हाला सांगणार आहे कोणता अभ्यास. आता इकडे 0 आणि इकडे कोणती संख्या आहे, 3. मग कोणती मोठी आहे, धन 3. बरोबर. मग 3 कडे तोंड करायचं त्याचं, मोठ्या संख्येचं. बरोबर. आता पुढची संख्या वाच, कोणती संख्या आहे ती, 3. 3 आहे सर. हा, आणि इकडे काय आहे, हा, डब्यामध्ये उत्तर लिहायचं आपल्याला. 3 नंतर डब्बा आहे आणि पुढे डब्याच्या पुढे कोणती संख्या आहे, 3. आता मला सांग, कोणतं चिन्ह वापरायचं तिथं, लहान वापरायचं का मोठं वापरायचं. ऐक पहिले, लहान वापरायचं का मोठं वापरायचं का बरोबर वापरायचं, कोणतं चिन्ह वापरायचं तिथं,
धन 3. दोन्ही धन 3च आहे ना, दोन्ही धन 3च आहे. तिथं चिन्ह कोणतं वापरायचं बरोबर. मग? हा, ते सांगायचं. इथं आता आपल्याला चिन्ह द्यायचंय, लहान मोठं. तुम्ही पहिलीला शिकलेले की नाही, पहिली दुसरीला लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती. आता इथं तर सोपं आहे, दोन्ही 3-3च आहे. तर मग दोन्ही जर सारख्या संख्या असतील तर आपण चिन्ह कोणतं वापरतो? बरोबरचं. मग इथं बरोबरचं बरोबर. चिन्ह वापरतो. हा, आता तिसरं गणित सांग. तिसरं गणित काय आहे? 3 डब्बा 0. आता मग कोणती संख्या मोठी आहे? 0 मोठा आहे का 3 मोठी? हा, 3 बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर आता इकडे कोणती संख्या वाचती? शेवटचं गणित ऋण 4 डब्बा ऋण 7. हा, आता एकदम तुम्हाला गणित आता तुम्हाला किती समजलं ते लक्षात येणार आहे आता. आता ऋण 4 मोठे का ऋण 7 मोठे? ऋण 7. मी काय सांगितलं तुम्हाला? ऋण मध्ये जी संख्या लहान असते ती सगळ्यात मोठी असते. म्हणजे इकडे 100 जरी असते, ऋण 100 तर ती लहान आहे, हे लक्षात ठेवा. ऋण 4. हा, ऋण 4 हे मोठी संख्या, म्हणजे त्याच्याकडे तोंड करायचं ऋण 4 कडे. हा, लक्षात ठेवा. आता इथं जरी दिसत असलं इकडे ऋण 4 आहे आणि इकडे 7 आहे, तुम्ही म्हणसाल बाबा 7 मोठे आहे, ऋण 7, परंतु ऋण 7 मोठे नाही, तर ऋण 4 हे मोठे आहे. आहे की नाही. आता खालची संख्या बघा. आता माईक बंद कर. हा, सुगंध नाहीये ना. आता बघा, खालच्या संख्येमध्ये 3 आहे, डब्बा आहे आणि 9 आहे. याच्यातली संख्या कोणती मोठी राहणार आहे? आता 9 आहे की नाही. 3 पेक्षा 9 मोठे. आणि इकडे 59, पुन्हा डब्बा दिलाय आणि ऋण 3, याच्यामध्ये संख्या कोणती मोठी राहणार? 59 आहे की नाही. इकडे 9 आणि डब्बा दिलाय आणि 3, याच्यातली मोठी संख्या कोणती आहे? 9. आणि इकडे आता नरहरी तू सांग बरं. आता माईक चालू कर, शेवटचं गणित सांग नरहरी. हॅलो. हा हा, शेवटचं गणित सांग. इकडे काय आहे संख्या? शेवटचं गणित 4. नुसते 4 आहे का? नुसते 4 आहे का ऋण 4 आहे? हा, आणि इकडे डब्बा आहे, डब्बा त्याच्या पुढे काय आहे? हा, आता मग ऋण 4 मोठे, ऋण 4 मोठे का 9 मोठे? ऋण 4. इथं ऋण 4 मोठे नाहीये, म्हणून मुद्दाम विचारलं तुला मी. आता इथं ऋण 9 आहे का? इथं धन आहे, धनसंख्या कधी मोठीच असते. धनसंख्या कधी पण मोठी असते. हा, धन 9 मोठे, कारण की याच्या समोर 9 आहे का? ऋण 9 आहे का? नाही, नुसतं धन आहे, कोणतं चिन्ह नाही, म्हणजे धन आहे. धनसंख्या कधी पण मोठीच असते, लक्षात ठेवा. ऋणपेक्षा धनसंख्या कधी पण मोठीच असते. आता माईक बंद करा. आता अशीच तुम्हाला ही खालची गणित सुद्धा काय करायची? सोडून काढायची. तुमच्या याच्यात पाठवलेली मी ग्रुपला. तर तुम्ही काय करायचं? हे सगळे गणित सोडवायचे आणि व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्या पाठवायचं. त्याच्यानंतर बघा, कालच्या सारखेच हे पण गणित तुम्ही सोडवायचे. आता उभ्या स्तंभातील संख्येतून आडव्या स्तंभातील संख्या वजा करून चौकटीत योग्य उत्तर लिहायचं. जसं वरती ऋण 3 आहे, आता 7 वजा ऋण 3 आहे की नाही. 7 वजा ऋण 3 म्हणजे ऋण ऋण काय झालं? धन, म्हणजे 7 अधिक 3 बरोबर 10. असे तुम्हाला हे पण गणित सोडून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे. आता आपण बघू सामाजिक शास्त्र, भूगोल, सेतू अभ्यासाचा आज 6वा दिवस. त्याच्यातला आपल्या भूगोल विषयाचं आपण बघू. आता याच्यातला घटक जो चौथा आहे, हवा आणि हवामान, याच्याविषयीचा फरक सांगतो. हवा म्हणजे काय आणि हवामान म्हणजे काय? आता दिसायला शब्द दोन्ही सारखे दिसतात, आहे की नाही, हवा आणि हवामान. आता याच्यातला फरक आपल्याला सांगता आला पाहिजे, आहे की नाही. पहिले काही बाबी आठवूया. आपल्याला जिवंत राहण्याकरता पाणी आणि अन्न यापेक्षा अधिक महत्वाचे काय आहे? नरहरी, काय आपल्याला आवश्यक आहे मला सांग बरं. माईक चालू कर. आपल्याला जिवंत राहण्याकरता आपल्याला पाणी, अन्न यापेक्षाही महत्वाचं काय? अन्न, वस्त्र आणि निवारा. नाही, हा, ते तर आहे आपल्या गरजा. हा, ते बरोबर आहे. परंतु याच्यापेक्षाही आता आपण कोरोना काळामध्ये आपण पाहिलं की सगळ्यात महत्वाचं काय लागलं होतं लोकांना? ते लागले अक्षरशः रेल्वेनं आणावं लागलं. आपल्याला काय आवश्यक आहे? आपल्याला रेल्वेनं आणावं लागलं. हा, आणि ऑक्सिजन कशातून मिळतो आपल्याला?
ऑक्सिजन कुठून मिळतो? हवेतून. हवेतून. म्हणजे आपल्याला हवा सुद्धा महत्वाची आहे. आपल्या जिवंत राहण्यासाठी हवा महत्वाची ना, हवेतला ऑक्सिजन महत्वाचा आहे की नाही? आता हो. तुम्ही माईक बंद करा. आता साक्षीला विचारतो. आपल्याकडील मुख्य ऋतूची नावं सांगायची तुम्ही. साक्षी. ऋतूचे का? आपल्याकडे ऋतू किती आहे? किती ऋतू आहेत आपल्याकडे? तुम्ही 3 ऋतू आहेत बरोबर. तुम्ही पहिलीला असताना शिकलेले ऋतूंची नावं 3. कोणते सांग बरं आता मग. अन्न, वस्त्र. मी काय विचारलं बघ, आपल्याकडील मुख्य ऋतू कोणते? ऋतू म्हणजे काय? आता कोणता ऋतू चालू आहे सध्या? आता सध्या ऋतू कोणतं चालू आहे? सध्या कोणता ऋतू चालू आहे साक्षी? तुम्ही पहिलीला असताना दुसरीला असताना शिकले ना की ऋतू कोणते आहेत? मुख्य ऋतू 3 आहेत. कोणते? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा शिकले नाही का साक्षी? शिकलो ना सर. मग ते 3 ऋतू आहे, लक्ष ठेवायचं. आपल्याकडील मुख्य ऋतू कोणते? 3 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा आहे की नाही? लक्षात ठेव. पावसाळा चालू आहे. सध्या पावसाळा चालू आहे. सध्या पावसाळा चालू आहे बरोबर. आता माईक बंद करा. आता मी प्रश्न विचारल्यावर सांगा नंतर. आता लक्ष द्या. आता बरोबर सांगितलं तुम्ही. आता तुम्ही काय करायचं, आता हा असा तक्ता तयार करायचा तुमच्या वहीमध्ये. आता इथं दिलंय, आता तुझ्या परिसरातील हवा कशी आहे याची नोंद तुम्ही करायची. इथं तुम्ही एक असा तक्ता तयार करायचा वहीमध्ये. कधी वाटलं असतं उद्या करा किंवा आजपासून केलं तरी चालतं. आणि हवेची स्थिती लिहायची. काल दुपारी हवा कशी होती, म्हणजे खूप हवा होती का कमी होती, म्हणजे वारा वेगानं वाहत होता का, सायंकाळी वारा कसा वाहत होता, हवा होती का हवा नव्हती, म्हणजे हवेचं प्रमाण कमी होतं का, काल रात्री कशी हवा होती, आज सकाळी कशी आहे, आज दुपारी कशी आहे, सायंकाळी कशी आहे, या हवेच्या स्थितीचं वर्णन तुम्ही लिहायचं. म्हणजे हवा होती तर थंडगार हवा होती का एकदम अशी गरमी होणारी हवा हे होती, ते तुम्ही तिथं लिहायचं. आता हे हवा म्हणजे काय आपण बघितलं. आता हवेच्या स्थितीचं वर्णन म्हणजेच काय? हवामान. आता हे तुम्ही असं तक्ता तयार करून ते लिहून काढायचं वहीमध्ये आणि मला ते व्हॉट्सअपवर पाठवायचं. कळलं का? काल दुपारी हवा कशी होती, थंड होती का जास्त वेगानं होती, वारे मोठमोठ्यानं वाहत होते का, ते सगळं तुम्ही तिथे लिहायचं. सायंकाळची हवा कशी होती, थंडगार होती का गरम होती, कसं गरमी होत होती. आता दुपारची हवा जर तुम्हाला गरमी होत असेल तर तुम्ही लिहायचं की गरम हवा होती बाबा, आणि हवा अजिबात येत नव्हती. म्हणजे हे सगळं तुम्ही लिहायचं. आता हे सगळं तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवायचं. आता बाजूचा उतारा वाचून हवामान म्हणजे काय ते समजून घ्या. तर हवामान म्हणजे काय इथं आपण बघितलं, हवेच्या स्थितीचं वर्णन करणं म्हणजे हवामान. आता तुम्ही जर एखाद्या बातम्या पाहत असतील तर त्या बातम्यामध्ये सांगतात, काय म्हणतात, आजचं हवामान हे असं आहे बाबा, आज ढगाळ वातावरण आहे, आज पाऊस पडू शकतो, आहे की नाही, किंवा 4-5 दिवस सगळं हवामान कसं राहणार आहे, कोरडं राहणार आहे, कुठलाही पावसाचा अंदाज नाही. म्हणजे हे सगळं जे सांगतात ते कशाहून सांगतात, हे सगळं अंदाज घेऊन सांगतात. म्हणजे हवेचं सगळ्या स्थितीचं काय करतात, वर्णन करून ठेवलेलं असतं आणि त्याच्याहून ते अंदाज करतात की समजा आता जास्त दुपारच्या वेळेस जर पावसाळ्यामध्ये गरमी खूप होत असेल तर लगेच आपले घरातले जे मोठे माणसं आहेत, आई आजोबा म्हणतात आज जास्तच उकडायला लागलं गड्या, आज पाऊस येतो वाटतं, असं म्हणतात, आहे की नाही. किंवा आकाशामध्ये ढगाळ वातावरण झालं, काळे ढग दिसायला लागले की लगेच काय आपण म्हणतो, सर आज पावसाचा अंदाज आहे बरं, काही सांगतात नाही पाऊस कधी पडंत. आणि जर पूर्ण ढग जर कोरडे असतील, पांढरे शुभ्र असतील, तर आपण काय म्हणतो, आकाश कसं आहे, निरभ्र आहे, आज काही पावसाची शक्यता नाही, आहे की नाही. आता बघा हवामान इथं सांगितलं, तुमच्या असे लक्षात येईल की प्रत्येक ऋतूचा विशिष्ट कालावधी असतो. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडामध्ये हे ऋतू अनुभवत असतो. हवामान शास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. उदाहरणार्थ हवामान शीत व कोरडे, उष्ण दमट किंवा उष्ण व कोरडे असे सांगता येते. आता बघा,
आपल्याकडे 3 ऋतू आहे मुख्य, पावसाळा आहे, हिवाळा आहे आणि उन्हाळा आहे. 3 ऋतू आपले आहेत, आहे की नाही. प्रत्येकाला 4-4 महिने जर वाटून दिले तर 4 त्रिक 12 महिन्यामध्ये आपले सगळे ऋतू हे असतात बघा. पावसाळा म्हणजे जून पासून सुरू होतो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने पावसाळ्याचे. आणि ऑक्टोबर पासून पुन्हा मग हिवाळा सुरू होतो. पावसाळ्यातलं हवामान कसं असतं, थंडगार असतं, ढगाळ वातावरण असतं. हिवाळ्यामध्ये सुद्धा थंडी असते, परंतु जास्त करून पाऊस पडतो का, तर नाही. उन्हाळ्यामध्ये गरमी होते आपल्याला, कारण की ऊन खूप असतं, आहे की नाही. बरोबर. हे सगळे ऋतूंचं तुम्हाला तिथं वर्णन लिहायचं. पावसाळा कसा असतो, पावसाळ्यातलं हवामान कसं असतं, हिवाळ्यातलं हवामान कसं असतं ते तुम्ही लिहायचं. आणि काय समजलं ते सुद्धा सांगायचं, की या ऋतूवरून तुम्हाला काय समजलं, सगळे तिन्ही ऋतूंची माहिती काय समजली ते सांगायची. आता बघा, आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगायचं. हाव म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला जे आपण म्हणतो की मला वाऱ्याची झुळूक लागली, आहे की नाही, किंवा आपण म्हणतो की आज काय हवा एकदम कशी आहे, खूप कमी आहे किंवा जास्त आहे किंवा गरम हवा आहे, हे जे आपण सांगतो की नाही, म्हणजे वारा, यालाच आपण काय म्हणतो, हवा. आणि हवामान म्हणजे काय, अनेक वर्ष हवेचा अभ्यास करून जो अंदाज बांधलेला असतो त्याला म्हणायचं हवामान. उदाहरणार्थ आपण बघितलं आता वरती की पावसाळ्यातलं हवामान कसं असतं, हिवाळ्यातलं हवामान कसं असतं आणि उन्हाळ्यातलं हवामान कसं असतं, आहे की नाही. बरोबर. आणि हवा आणि हवामान यातला फरक काय, तर हवा म्हणजे एका दिवसाचं तुम्ही सांगू शकता. हवामान याचं हवामानाचं तुम्हाला जर सांगायचं असेल तर अनेक वर्ष त्याचा अभ्यास करावा लागतो, अनेक दिवस त्याचा अभ्यास करावा लागतो आणि त्याच्यानंतर ते हवामानाविषयी तुम्ही सांगू शकता. हवा म्हणजे तात्कालिक असते, आहे की नाही. हवा, आता हवेचं कसं असतंय, आता समजा उष्ण आहे, लगेच हवा वातावरण बदललं की लगेच बदलू शकतं. हवामानामध्ये कसं असतंय, आता हवामानामध्ये आपण म्हणतो की जे 3 ऋतू आहे, हे 3 ऋतू बरोबर 4-4 महिन्यातच बरोबर त्याच वेळी पाऊस का पडतो. आपल्याकडे सांगतात की बरोबर 7 तारखेला 7 जूनला पाऊस सुरुवात होतो आणि आपण पेरणी सुरू करतो. का म्हणतो आपण उन्हाळ्यात पेरणी का करत नाही, कारण की हे सगळं हवामानाचा अंदाज आहे. हवामान अनेक वर्षापासून असं वातावरण आहे आणि त्याच्यानुसार त्याचा अंदाज बांधलेला असतो, म्हणजे अनेक वर्ष त्या हवेचा अभ्यास केलेला आहे आणि त्या स्थितीचा अनुमान म्हणजेच हवामान. असं हे सगळं पूर्ण आजच्या या सेतू अभ्यासामध्ये आपण पाहिलेलं आहे बघा. आता सेतू अभ्यासातला आपल्याला तुम्ही या सर्व आता जो अभ्यास आहे तुम्हाला सांगितलं, आहे की नाही, त्या अभ्यासामध्ये तुम्ही ते सगळं नामाचे जे प्रकार आहेत, आहे की नाही, नामाच्या प्रकाराचं तुम्ही काय करायचं, नामाच्या प्रकाराची सगळे जे तक्ते ते पूर्ण करायचे. त्याच्यानंतर आता जे आपण बघितलं पावसाळा, उन्हाळा, आहे की नाही, नंतर हिवाळा, याच्याविषयीची माहिती, हवा म्हणजे काय, हवामान म्हणजे काय, याच्यातला फरक सगळं काही तुम्हाला सांगायचं आहे बघा, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता आपल्याला माईक बंद करा, माईक बंद करा, माईक बंद करा, म्हणजे तुम्हाला माझा आवाज ऐकू येईल. आता आपण बघा, आज आपण नामाचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर आज आता आपल्याला इंग्रजीचा सुद्धा अभ्यास 6व्या दिवसाचा बघा, ऍक्टिव्हिटी 6 इंग्लिश, सेतू अभ्यासक्रमामधली इंग्लिशचा अभ्यास बघायचा आहे बघा. आता बघा, इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर अँड पॅरेंट्स फॅसिलिटर्स. आता बघा यांनी काय सांगितलं, लेट द लर्नर्स रीड द लेसन ग्रेड 6 1.3 पेज नंबर 7. द वाइल्ड बोअर अँड द फॉक्स, वाइल्ड बोअर अँड द फॉक्स assist whenever necessary, explain the meaning of new words. म्हणजे तुम्ही काय करायचं, ग्रेड 6 म्हणजे 6वीच्या पुस्तकामधलं पेज नंबर 7 वरचं जे 1.3 दिलेलं आहे, लेसन नंबर 1.3 द वाइल्ड बोअर अँड फॉक्स, हा तुम्हाला लेसन काय करायचं, रीड करायचं म्हणजे वाचायचा. आता इथं लर्निंग ऍक्टिव्हिटीज आहे बघा, म्हणजे तुम्हाला रीडिंग सांगितलेली आहे. आता इथं बघा, इथं तुम्हाला पेज मध्ये तुम्हाला इथं दिसतंय, चित्र दिसतंय, पिक्चर, आहे की नाही. इथं काय दिसतंय बघा. आता इथं पुन्हा ऍक्टिव्हिटी काय सांगितली त्यांनी, लेट्स डू द फॉलोइंग टास्क, रीड द लेसन ग्रेड 6 1.3 पेज नंबर 7
द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. नेम 2 एनिमल्स इन दी स्टोरी. आता या स्टोरी मधली 2 प्राण्यांची नावं सांगा. आता इथं काय काय आहे बघा, फॉक्स आहे, नंतर हा काय पिग आहे की नाही, पिग आहे. नंतर अजून काय सांगता येईल आपल्याला. आता इथं बघा, द वाईल्ड बोर इज शार्पिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री. बघा, नंतर द फॉक्स लाईक टीज अँड मेक फन ऑफ अदर एनिमल्स. द फॉक्स वॉज स्केअर्ड. नंतर इथं काय म्हणलं, द वाईल्ड बोर अँड द फॉक्स स्टार्टेड टॉकिंग. अ वुल्फ वॉज हायडिंग बिहाइंड अ ट्री. आता इथं काय सांगितले, हे जे तुम्हाला चित्र दिसतात ए बी सी डी आणि नंतर ई आहे की नाही आणि एफ, हे चित्राची याच्यात जे नंबर दिलेले आहेत याच्याशी तुम्हाला काय लावायची, जोडी लावायची. आता हे जे पहिलं चित्र दिसतंय बघा, आता इथं काय आहे, इथं ट्रीचं चित्र आहे. मग आता ट्रीचं वाक्य असणार काय आहे बघा, 5 नंबरचं. बी ची जोडी कशाशी लागल, अ वुल्फ वॉज हायडिंग बिहाइंड अ ट्री. बघा इथं चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की नाही, जो वुल्फ म्हणजे लांडगा, लांडगा हा काय झालेला आहे, त्या झाडाच्या पाठीमागे लपलेला दिसतो. म्हणजे हे वाक्य कोणतं आहे, अ वुल्फ वॉज हायडिंग बिहाइंड अ ट्री. म्हणजे 5 नंबरची जोडी कशाशी लागल, बी शी लागल. नंतर अजून काय दिसतंय तुम्हाला बघा, अजून बघा इथं खालचं जे सी चित्र आहे बघा, खालचं जे सी चित्र आहे तर तिथं काय दिसतंय बघा, काय करू लागले, ते चर्चा करू लागले आहे की नाही. द वाईल्ड बोर अँड द फॉक्स स्टार्टेड टॉकिंग. म्हणजे 4 नंबरचं 4 नंबरचं जे सेंटेन्स आहे त्याची जोडी कशाची लागल, मॅच द फॉलोइंग मध्ये सी सोबत लागल. नंतर बघा अजून पुढे काय सांगितलंय, द फॉक्स लाईक अ टीज अँड मेक फन ऑफ अदर एनिमल्स. बघा याची जोडी कशाशी लागल, पुन्हा अजून पहिलं पण सांगितलं, अ वाईल्ड बोर इज शार्पिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री. बघा मग पहिल्याची जोडी कशाशी लागल, पुन्हा डी शी. बघा इथं ते जे हे दिसतंय बघा, अ वाईल्ड बोर इज शार्पिंग हिज टस्क. बघा म्हणजे आपलं जे रानडुक्कर असतं आहे की नाही, ते बघा इथं दिसतंय, ते झाडाला त्याचे जे हे असतात सुळ्यासारखे दात, ते काय करतंय, त्याला मारताना दिसतंय. म्हणजे पहिलीची जोडी डी शी लागली आहे की नाही. बी ची जोडी 5 नंबरची म्हणजे 5 नंबरची. नंतर काय, द वाईल्ड बोर वॉज रेडी विथ हिट्स वेपन. आता हे पुढे येईन ए नंबर. बघा 6व्याची जोडी कशाशी लागल, ए शी लागल. आणि नंतर द फॉक्स लाईक टू टीज अँड मेक फन्स ऑफ अदर एनिमल्स आहे की नाही, हे पुढे एफ ची जोडी. आणि इथं कोला घाबरलेला कोणत्या याच्यात दिसतो, द वाईल्ड, बघा द वुल्फ स्केर्डचं पुढे ते दिलेले द फॉक्स वॉज स्केर्ड. म्हणजे ई ची जोडी कशाशी लागल, 3 नंबरशी. आता लक्षात आलं का. साक्षी माईक चालू कर, साक्षी. साक्षी हा, आता तुम्हाला काय करायचं, या जोड्या लावायच्या, मॅच द फॉलोइंग. हा लक्षात आलं का. पहिल्या तुमच्या वहीवर वाटलंच तर हे करून घ्या. आता इथं बी नंबरचं जे चित्र दिसतंय, बीचं चित्र दिसतंय का तुला, बी नंबरचं, बी लिहिलेलं. हा तर त्याची जोडी कशाची आहे, हा तर त्याची जोडी कशाशी आहे, 5 नंबरशी. ती कोणती आहे बघा, मी तुम्हाला काय करतो, याच्यात नंबर असं तिथं लिहून देतो, तुम्हाला कशात दिसल, तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये दिसल बघा. आता बी ची जोडी कशाशी आहे, 5 नंबरची. हा इथं 5 नंबर. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता सी ची जोडी 3 नंबर, सी च बघा काय करायला लागले, इथं चित्रावर दिसतं तुम्हाला, बोलताना दिसतात बघा. म्हणजे याची जोडी कशाशी आहे, सी ची जोडी 4 नंबर. या सी ची जोडी काय, 4 नंबर. कळलं का, दिसतंय का तुम्हाला त्याच्यावर. आता हे रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला दिसेल कोणतं. हा आणि त्याच्यानुसार तुम्ही मग ते जोड्या लिहायच्या आहेत तिथं वहीमध्ये. त्याच्यानंतर आता डी चं उत्तर कशाशी आहे, वुल्फ वॉज हायडिंग, ते झालं आपलं. आता डी चं उत्तर काय आहे, 6 नंबर. डी चं उत्तर काय आहे, 6. बघा द वाईल्ड बोर वॉज रेडी विथ नाही 6 नाही, याला आपल्याला अंडू करावं लागेल.
हे 6 नंबर इकडचे. हा रेडी इकडे आहे आपल्याला, कळलं का? 6 नंबर वरती दिसतंय, बरोबर. थोडं चांगलं काढतो मी, म्हणजे तुम्हाला समजेल. 6 नंबर इथं रेडी आहे की नाही तो 6. आता इथं 6 दिसलं ना तुम्हाला, इथं हा इथं तो तयार आहे की नाही त्याची सुळेदार आहे की नाही, वाईल्ड बोर. तुम्हाला तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये पण दिसणार आहे. मदत बोलू नका आता फक्त. आता बघा, आता कोणतं राहिलं आपलं? आता वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री. मग हे 1 नंबर किती, डीचं नंबर 1 ची उत्तर. म्हणजे 1 वाक्य लिहायचं, डी लिहायचं आणि त्याच्या समोर ते वाक्य लिहायचं. आता नंतर काय राहिलं? आता स्केअर्ड, द फॉक्स वॉज स्केअर्ड, म्हणजे 3 नंबरचं उत्तर. हे इथं चित्र दिसतंय बघा त्याचं. आणि राहिलं कोणतं? हे वरती जे आहे ते 2 नंबर इकडच्या साईडचं, एफ चं उत्तर काय आहे? 2. लक्षात आलं का तुम्हाला? मग आता हे सगळं आता त्याच्यानंतर बघा, आता पुढे बघू आपण. आता हे इकडे बघा. दिसलं ना तुम्हाला कोणतं उत्तर कोणतं आहे इथं? दिसलं का? दिसलं ना. आता 1 मिनिट, आता हे क्लिअर करतो. बर, क्लिअर करतो. झालं, गेले ते. आता पुढे बर, आता पुढची ऍक्टिव्हिटी आपल्याला, द वाईल्ड बोर अँड फॉक्स आर 2 एनिमल्स इन दी स्टोरी, आहे की नाही? याच्यामध्ये स्टोरीमध्ये 2 प्राणी कोणते आहेत? द वाईल्ड बोर अँड फॉक्स. फॉक्स म्हणजे कोल्हा, वाईल्ड बोर म्हणजे काय? आपला रानडुक्कर कसा असतो, रानडुक्कर बघितलेलं आहे ना, वाईल्ड बोर. आता कम्प्लीट क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 8 ते ऍक्टिव्हिटीज पूर्ण केलेली आहे. आता त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं पेज नंबर कम्प्लीट द क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 8. आता हे 6वीच्या पुस्तकात दिलेलं आहे, 6th ग्रेडच्या. आता त्याच्यानंतर बघा, दीक्षा ऍप मध्ये आता इथं दाखवलेलं आहे, इथं जे लिंक दिलेले आहेत त्या लिंकला क्लिक करून तुम्हाला नंतर मग दीक्षा ऍप मध्ये 6वीच्या इंग्लिशचा जो लेसन आहे, तुमच्याकडे पुस्तक जरी नसलं तर दीक्षा ऍप आहे. दीक्षा ऍप मध्ये काय करायचं, लेसन नंबर 1.3 मध्ये जायचं आणि त्याच्यामधली ही स्टोरी तुम्ही पाहायची. कळलं का? दीक्षा ऍप ओपन करून. आता बघा, याच्यातून तुम्ही काय शिकले? आय कॅन अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द टेक्स्ट व्हाईल रीडिंग. आय कॅन अंडरस्टँड द इन्फॉर्मेशन फ्रॉम नोटीस बोर्ड, चार्ट अँड अदर पिक्चर. पिक्चर मधून तुम्हाला समजलं, आहे की नाही? वाक्य रचना कशी करायची, काय करायची ती समजली. गणिताचं सुद्धा आपण बघितलं. आता गणित झालंय बघा. त्याच्यानंतर आता विज्ञानाचं बघू आपण. आता कृती पत्रिका 6 म्हणजे 6 विज्ञानामध्ये. आता धातू आणि अधातूचे काय गुणधर्म असतात ते आता आपल्याला बघायचं. इयत्ता 6वी मध्ये धातू आणि धातूचे गुणधर्म, अधातूचा नाही याच्यात. इयत्ता 6वीतलं जे प्रकरण 5वं आहे, पदार्थ आणि सभोवतालच्या अवस्था आणि गुणधर्म. कालच्या पाठामध्ये आपण पदार्थाच्या अवस्था बघितल्या, आहे की नाही? स्थायू, द्रव आणि वायू. आज आपल्याला बघायचंय धातू आणि धातूचे गुणधर्म. बघा, धातूचे गुणधर्म. धातू गुणधर्म संरचना आणि कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव यांचे वर्गीकरण करतात. लक्षात घेऊया, धातू खनिज रूपात भूगर्भामध्ये सापडतात. खनिजे भूगर्भातून खणून काढून त्यावर प्रक्रिया करून धातू मिळवावे लागतात. आता आपल्याला जे धातू मिळतात बघा, ते डायरेक्ट असे धातू मिळतात का? म्हणजे असे भांडे मिळतात का डायरेक्ट? तर नाही. आज आपण पाहतो लोखंडाचा एखादा पोल पाहतो, किंवा लोखंडाचा अँगल पाहतो, किंवा एखादा लोखंडाचा दरवाजा आहे. हे डायरेक्ट जमिनीतून मिळतात का आपल्याला लोखंडाचे दरवाजे किंवा असे? तर नाही. तर लोखंडाचे जे लोह, ऐका, लोखंडाचे जे म्हणजे लोहाचे जे कण असतात ते जमिनीमध्ये त्या मातीमध्ये असतात. मग ते मातीतून ते वेगळे करण्यासाठी ते काय असतात, जे खाणी असतात मोठमोठ्याल्या लोह खनिजाच्या खाणी असतात. नंतर सोन्याच्या सुद्धा खाणी असतात. सोनं डायरेक्ट मिळत नाही तुम्हाला, डायरेक्ट अंगठी अशी जमिनीतून मिळत नाही. तर त्याच्यासाठी पहिले सोन्याचे कण असतात, त्या मातीतून ते सोन्याचे कण वेगळे केले जातात आणि वेगळे केल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून नंतर मग त्याच्यापासून काय तयार केलं जातं, सोन्याच्या वेगवेगळे पहिले त्याचे असे छोटे छोटे बिस्किट तयार केले जातात, सोन्याची बिस्किट.
आणि नंतर त्यांच्यापासून नंतर मग वेगवेगळे दागिने वगैरे तयार केले जातात. तसेच मग लोखंडाची सुद्धा, लोखंड डायरेक्ट मिळत नाही आपल्याला, तर ते लोहकण आपल्या जमिनीमध्ये असतात, म्हणजे खाणीमध्ये असतात. आता बघा धातूचे गुणधर्म काय आहेत? वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, नादमयता, विशिष्ट रंग आणि चकाकी. बघा आता वर्धनीयता कशाला म्हणायचं, तर आता इथं दिलेलं आहे बघा, धातूची वर्धनीयता म्हणजे आता एखादा धातू असेल तर त्याला आपण जर गरम केलं तर गरम केल्यानंतर आता सळई आहे की नाही, त्याला गरम केल्यानंतर तुम्ही जर एखाद्या तुमच्या गावामध्ये लोहार येत असेल तर बघा तो काय करतो, त्याला जर गरम करतो, गरम केल्यानंतर जसा आकार द्यायचा तसं त्याला आकार देता येतो बघा. लोखंडाच्याला त्याला ते गोल करायचं असेल तर गोल करता येतं, त्याला सरळ करायचं असेल सरळ करावं लागतं, करता येतं, म्हणजे त्याला पण मात्र गरम करावं लागतं. हा झाला कोणता गुणधर्म? वर्धनीयता. मॅप चालू करू की हा, दाखवत होते. काय म्हणतो नरहरी, आहे की नाही? लोहार तुमच्या गावामध्ये वेगवेगळे जेव्हा साहित्य तयार करतात बघा, शेतातले कामाचे आपले तुमचे काहीतरी हे असतात की नाही, त्यांना गरम करून नंतर त्यांना हे करतात, आहे की नाही? पुढे नंतर बघा तन्यता. आता तन्यता म्हणजे काय? धातूंना खेचून त्यांच्या तारा तयार करतात, यालाच तन्यता असे म्हणतात. बघा सोन्याची जितकी बारीक तार करता येईल तितकी बारीक तार करता येते, लोखंडाची सळईची सुद्धा करता येते, पण सोने इतकी बारीक करता येते का लोखंडाची? नाही, इतकी नाही करता येत. सोन्याची बारीक करता येते, तांब्याची करता येते. आपले जे लाईटच्या याच्यामध्ये वायर असतात त्याच्यामधली जी तांब्याची तार आहे बघा किती बारीक असती, त्याला म्हणतात तन्यता गुणधर्म. म्हणजे धातूचा पहिला गुणधर्म बघितला पण वर्धनीयता, त्याला जसा जसा आकार देता येईल तसा ठोकून त्याला आकार देता येतो, त्याला म्हणायचं वर्धनीयता. नंतर तन्यता कशाला म्हणायचं, तर त्याला खेचून, धातूला खेचून त्याच्या तारा तयार करता येतात, म्हणजे असे लंबे तयार करता येतात, ठोकून त्याला असे लंबे करता येतात आपल्याला. विद्युत वाहकता, धातूचा गुणधर्म तिसरा आहे विद्युत वाहकता. जर तुम्ही बघितलं असाल की लोखंडाला जर लोखंडामधून काय जाते, वीज जात असते, त्याच्यामुळे लोखंडी वस्तूला हात लावला नाही पाहिजे, कळलं का? नाहीतर लोखंडी वस्तूला हात लावला तर आपण चिटकू पण शकतो. त्याच्यामुळे लाकडामधून मात्र, लाकूड जर हातात असेल तर तुम्हाला तुमच्या याच्यातून तुम्हाला लाईटचा शॉक वगैरे बसू शकत नाही. परंतु जर तुम्ही लोखंडाला हात लावला आणि इकडे लाईटच्या याला लावला तुम्ही चिटकून बसताल. म्हणजे त्याच्यामुळे बघा कधी पण काही वस्तू आपल्या लाईटचं काम करत असताना कधी पण काय केलं पाहिजे, लाकडाच्या टेबलवर, लाकडाच्या वस्तूवर, पाटावर उभं राहूनच कोणतंही काम केलं पाहिजे. का बरं? कारण की त्याच्यामुळे काय होणार नाही, आपल्याला शॉक बसणार नाही. आणि जर तुम्ही लोखंडाच्या वस्तूला हात लावला तर काय होऊ शकतं, शॉक बसू शकतो. म्हणजे विद्युत वाहकता कोणत्या याच्यामध्ये गुणधर्म असतो, या धातूमध्ये असतो. त्यानंतर उष्णता वाहकता, धातूच्या तुकड्याला एका ठिकाणी उष्णता दिली तरी काही वेळाने तुकडा पूर्ण गरम होतो, म्हणजे धातूची उष्णतेचे वहन करतात, यालाच उष्णता वाहकता असे म्हणतात. एका ठिकाणाहून जर आपण गरम केलं, म्हणजे जर आता उदाहरणार्थ एक लोखंडी सळई जर घेतली किंवा गज घेतला, आता उदाहरणार्थ एक मेणबत्ती घ्या आणि मेणबत्तीच्या जवळ काय करा, तुम्ही काय करा, एक गज त्या मेणबत्तीच्या टोकाला धरा, मेणबत्तीच्या खाली तो गजाचा शेवटचा टोक धरा. तुम्ही टोकाला गरम करू लागले, परंतु थोड्या वेळाने तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या हातापर्यंत ती गरम झालेलं तुम्हाला दिसल. तुम्ही तर खरं पाहिलं तर सळईच्या टोकाला काय केलं होतं, गरम केलं होतं शेवटच्या तुकड्याला, बरोबर, परंतु तुमच्या हातापर्यंत गरम झालेलं तुम्हाला दिसतं. याचं कारणच म्हणजे काय, धातूमध्ये उष्णतेचं काय होतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होतं, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. धातूंना विशिष्ट चकाकी असते, प्रत्येक धातूचा विशिष्ट असा रंग असतो, त्यावरून तो ओळखला जातो. जसं लोखंडाचा रंग वेगळा, सोनं म्हणलं तर पटकन आपल्याला पिवळा रंग दिसतो, सोनेरी रंग दिसतो, लगेच आपण सोनं म्हणतो याला, आहे की नाही? सोनं ओळखू शकतो. लोखंड आणि सोन्यामधला फरक आपण ओळखू शकतो की नाही? त्यानंतर चांदी आणि सोनं याच्यातला पण फरक ओळखू शकतो. चांदी कशी असते, दिसायला पांढरी, लगेच आपण म्हणू शकतो की चांदी आहे, सोनं आहे, हे पितळ आहे, हे तांब आहे, बघा इथे दिसतंय तुम्हाला. त्याच्यानंतर यांच्यामध्ये एक गुणधर्म म्हणजे नादमयता असतो. नाद म्हणजे आवाज येतो बघा, लोखंडाला जर तुम्ही असं वाजवलं तर लोखंडाचा आवाज वेगळा येतो, प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाचा आवाज असतो, थोडाफार वेगळा असेल परंतु सगळ्यांना आवाज असतो, म्हणजे यांच्यामध्ये नादमयता असते. म्हणजे हे गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचे. कोणते कोणते गुणधर्म? पहिला धातूचा गुणधर्म आपण बघितला वर्धनीयता. वर्धनीयता म्हणजे त्याला ठोकून
आपल्याला आकार देता येतो. जसे पत्र ठोकून पत्र तयार करतात बघा. त्याच्यानंतर तन्यता, त्याच्यापासून तार तयार करता येतो. दुसरा गुणधर्म आपण बघितला. तिसरा आहे विद्युत वाहकता, म्हणजे धातूमधून विद्युत वाहून नेली जाते. तिसरा आहे उष्णता वाहकता, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उष्णता वाहून नेली जाते. आणि नंतरचा आहे नादमयता, म्हणजे धातूचा आवाज जर झाला तो खणखणीत असा आवाज येतो. बघा एखादं भांड पडलं की आपल्याला आवाज येतो की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, नादमयता असते, म्हणजे आवाज येतो. एखादं टोपलं पडलं लगेच आपल्याला आवाज येतो. नाहीतर आवाज आला, जर त्यांच्यामध्ये हा गुणधर्म नसता तर आपल्याला आवाज आला असता का? नाही. जर समजा बघा उदाहरणार्थ रबर तुम्ही खाली टाका, तुम्हाला इतका आवाज येईल का? नाही. परंतु त्याच जागी जर तुम्ही लोखंडाचं जर एखादी वस्तू किंवा तांब्याची वस्तू किंवा पेला किंवा आपला एखादा लोटी म्हणा, काही म्हणा, ते जर खाली पडलं तर लगेच आवाज येतो. पण त्याच्या तुलनेमध्ये रबर खाली पडलं तर आवाज येईल का? इतका येतच नाही, समजा नसल्याच जमा आहे. परंतु या धातूचा आवाज आपल्याला येतो. आता याच्यावर प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. आता साक्षी, तुझा माईक चालू कर. साक्षी, आता आईने, साक्षी फक्त बोलल ना, खालील परिच्छेद वाचा आणि धातूचा कोणता गुणधर्म दिसून येतो ते कंसात लिहा. वरती उत्तर सुद्धा आहे, फक्त तुम्ही सांगायचं. आईने स्वयंपाक खोलीतल्या दिव्याचे बटन सुरू केले. आईने स्वयंपाक खोलीतल्या दिव्याचे बटन सुरू केले, खोलीत उजेड पडला. कोणता गुणधर्म याच्यातला? वर्धनीयता आहे का, तन्यता आहे का, विद्युत वाहकता आहे का, उष्णता वाहकता आहे का, नादमयता आहे? आईने स्वयंपाक खोलीच्या दिव्याचे बटन सुरू केले, खोलीत उजेड पडला. कोणतं राहील? वरती उत्तर आहे त्याच्यापैकी एक उत्तर सांगायचंय रिकाम्या जागी. कोणता गुणधर्म राहील? उजेड पडला म्हणजे काय केलं, सुरू केलं? लाईट सुरू केली. लाईट सुरू झाली म्हणजेच काय, कोणता? लाईटलाच मराठीमध्ये काय म्हणतात? विद्युत. विद्युत वाहकता. इथं पहिलं उत्तर काय राहील? विद्युत वाहकता. आता दुसरं प्रयत्न करा. दुसऱ्याचं उत्तर तुला सांगता आलं पाहिजे. ताईने संगीताच्या रियाजासाठी तंबोऱ्याची तार छेडली. तंबोऱ्याची तार छेडल्याबरोबर काय आवाज येणार आहे? आवाज येईन की नाही? मग आता याच्यात कोणता गुणधर्म आहे वरती? कोणता गुणधर्म? मी शेवटचा गुणधर्म सांगितला होता. कोणता गुणधर्म येईल? वरती आहे उत्तर त्याच्यात सगळं, त्या कंसातलंच उत्तर तिथं द्यायचंय. ताईने संगीताच्या रियाजासाठी तंबोऱ्याची तार छेडली. वरती दिले वर्धनीयता, तन्यता, विद्युत वाहकता, उष्णता वाहकता, नादमयता. याच्यातला कोणता राहील? आवाज आला की नाही? आला सर. आवाज म्हणजे याचा तार छेडल्यानंतर आवाज येतो की नाही? मग कोणता येईल त्याच्यात? सांग बरं. मग नाही, आवाज तुला येतो, परंतु याच्यातलं शेवटचं उत्तर काय मग ते? आता शेवटचा गुणधर्म पण बघितला आपण, तेच उत्तर त्याच आहे. शेवटचा गुणधर्म आपण म्हणलं होतं उदाहरण, नादमयता. बरोबर. आईने ताईसाठी चहा करायला पातेलं गॅसवर ठेवलं. तेवढ्यात आईच्या हातून साखरेच्या डब्याचे झाकण खाली पडले, आहे की नाही? बरोबर. खाली पडले, खणखणीत आवाज झाला. इथं पण नादमयता बघा. आणि वरती जी आहे, आता बघा नादमयता बघा, इथं आपल्या तन्यता पण, ती तार जी आहे, तार म्हणलं तर आपल्याला हे पण म्हणता येतं तन्यता. वरती तन्यता हा गुणधर्म सुद्धा म्हणता येतो. तार छेडली, आवाजाचं नाही म्हणतं, वरती तन्यताच सांगता येईल आणि खाली नादमयता, आहे की नाही? खाली पडल्याबरोबर आवाज झाला म्हणजे नादमयता. गॅसवर ठेवलेल्या पातेल्याचा आईला चटका लागला. चटका लागला कोणतं येईल? चटका, उष्णता, वाहकता, आहे की नाही? गॅसवर उष्णता वाहकता. धातू पुढे सापडतात. आता नरहरी, तू माईक बंद कर. आता नरहरीला विचारतो. नरहरी माईक चालू कर. हॅलो. नरहरी, धातू कुठे सापडतात? मी आताच विचारला होता प्रश्न, सांगितलं पण होतं. धातू कुठे सापडतात? आपल्या घरी सापडतात का कुठे सापडतात? सांग. जमिनीत. जमिनीत. जमिनीत म्हणजेच कुठे सापडतात? त्याला काही शब्द आहे, मी सांगितला होता तुम्हाला.
जमिनीत सापडतात त्याला काय म्हणतात? खनिजे जमिनीतून काढतात त्या ठिकाणाला काय म्हणतात? खाणीमध्ये सापडतात. बरोबर सांगितलं तू, जमिनीत सापडतात परंतु खाणीतून सापडतात. खाण असते की नाही प्रत्येकाची, काही लोह खनिजाची खाण असते, सोन्याची खाण असते, आहे की नाही? बरोबर. आता आपण काय सांगायचं? दैनंदिन व्यवहारामध्ये वापरत असलेले कोणतेही 2 धातू सांगून त्याचे उपयोग लिहा. आता 2 धातू दररोज तुम्ही वापरतात अशी 2 धातूची नावं सांगायची. सांग बरं 2 धातू कोणते? कोणती 2 धातूची नावं सांग. आताच आपण बघितलं, कोणती 2 धातू? कुऱ्हाड. बर, हा बरोबर. कुऱ्हाड कोणता धातू आहे? लोखंडाचा, आहे की नाही? लोखंड, बरोबर. त्याचा उपयोग कशासाठी होतो? झाडं वगैरे किंवा लाकडं तोडण्यासाठी, बरोबर. मूर्ती हा, तोडण्यासाठी. बरोबर. दुसरा अजून एखादा धातू सांग. हातोडा. नाही, ते झालं आता हातोडा. लोखंडाचे सांगायला लागला. हा, तू लोखंडाचे सांगू लागला. पण दुसरा धातू कोणता आहे? लोखंड सांगितलं, सोने, तांबे, याच्यापैकी सांग ना कोणतं अजून. सोनं समजा, सोन्याची एखादी तांबी. हा तांबी. हा, तांब्याचा एखादा भांड असतं आपल्या घरामध्ये, आहे की नाही? तांब्याचा एखादा समजा पेला तर नाही आता समजा असतं, पण एखाद्या देवाचं भांड जे असतं तांब्याचं, पितळाचं, आहे की नाही? म्हणजे हे असतात. बरोबर. आता माईक बंद करा, आता लक्ष द्या. हा, विजेच्या उपकरणामध्ये जोडणीमध्ये तांब्याची तार का वापरतात? कारण की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विद्युत वाहून नेण्यासाठी. कारण की तांब्याच्या तारामध्ये तो गुणधर्म असतो की विद्युत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत विद्युत वाहून नेल्या जाते, म्हणून त्यामुळे जोडणीमध्ये तांब्याची तार वापरतात. तुम्ही जर बघितलं, तुम्ही वायर जर बघितलं, त्या वायरच्या आतमध्ये काय असते? तांब्याची तार असते बघा, असते की नाही? बरोबर. आता त्याच्यानंतर भूगोलचा पण आपण अभ्यास बघितलेला आहे, बरोबर. भूगोलचा बघितला. अशा प्रकारे आपण जवळपास अभ्यास आपण सेतू अभ्यासाचा 6व्या याच्यामधला बघितलेला आहे बघा. आता याच्यानंतर आता राहिलं हिंदीचा आपला शेवटचा हिंदीचा बघू आपण. आता हिंदीचा अभ्यास बघा. दिनछटा म्हणजे 6वा दिवस होता. याच्यामध्ये बघा, विविध प्रकार की ध्वनिया सामाजिक संस्थाओं, परिसर एवं सामाजिक घटकों के संबंध, जानकारी तथा अनुभव को प्राप्त करने हेतु वाचन करते हैं तथा सांकेतिक चिन्हों का अपने ढंग से प्रयोग कर उसे दैनिक जीवन में जोड़कर प्रस्तुत करते हैं. बघा, जसं आपण पहिलं बघितलं होतं, हे तर छात्रों से चित्रों का निरीक्षण करवाए और उनसे प्रश्न पूछे. हमने ये पाठ लिया था. देखो यहाँ पे क्या क्या है, यहाँ पे बच्चे क्या कर रहे हैं? उनकी ग्रंथ दिंडी निकाल रहे हैं. क्या निकाल रहे हैं? ग्रंथ दिंडी. कोई बच्चे ग्रंथ दिंडी को पालकी में लेके जा रहे हैं, बाकी जो उनके माता पिता भी है उनके साथ, और जो बच्चे हैं वो सारे अपने पाठशाला के गणवेश में है कि नहीं? आओ सक्षम बनाए. चित्र का निरीक्षण करो और अपने शब्द में 5 वाक्य लिखो. अब मैं आपको पूछने वाला हूं. साक्षी, माइक चालू करो. साक्षी माइक चालू कर. साक्षी, हाँ. अब ये चित्र जो दिखाई दे रहा है आपको, हमने पहले भी इसका अध्ययन किया है, फिर से ये आपको अध्ययन में आया है. तो आपको 5 वाक्य, इसमें से 5 नहीं तो कम से कम 1 वाक्य बताओ. इस चित्र में आपको क्या दिखाई दे रहा है? हिंदी में बोलो. इस चित्र वाचन मेला में हमने देखा है. देखो, वाचन मेला जो पाठ है हमारा, उसमें देखा था. इसमें क्या है? ये चित्र क्या है? वाचन मेला में ये चित्र है, ऊपर नाम दिए वाला है वाचन मेला, है कि नहीं? इसमें क्या है? बच्चे क्या निकाल रहे हैं? ग्रंथ दिंडी निकाल रहे हैं. तो आप क्या कहेंगे? बच्चों ने ग्रंथ दिंडी निकाली है कि नहीं? और क्या है? क्या कर रहे हैं बच्चे? देखो, उनके माताजी पिताजी भी है वहां पे, दुकानें भी लगी है, किताबों की दुकानें हैं, है कि नहीं? ये आप बोल सकते हैं. ये आपको क्या करने का? ये ऐसा चित्र आपके अपनी जो कॉपी है उसमें चिपकाने का और उसके वाक्य लिखने के. अभी नहीं बोल सकते तो बाद में आप चिपका के
उसके नीचे उसके वाक्य लिखो, ये आपको करने का है। बाद में देखो, निम्नलिखित चित्र को देखकर भारत के विविध राज्य पहचानो। देखो की शरायला हाँ, नरहरी भाई बंद करो। देखो यहाँ पे महाराष्ट्र की बेटी का चित्र दिए वाला है, यानी कि अपना पहराव कैसा रहता है यहाँ पे दिए वाला है। देखो, आओ सृजन करें, यानी कि आपको भी ऐसी चित्र मिली तो आपको चिपका के उसका वो कौन से राज्य का है ये बता के आपके इसमें लिखने का है। देखो हाँ, नरहरी हाँ किती टाइम है? झाला था। हाँ, ये ध्यान में रखो। ये पूरा अभ्यास, सर ये एकदा आत्मा जुना चालू का जो है